जय सनातन बंधू आणि भगिनींनो, विश्वम ज्वेलर्स प्रस्तुत सुंदरतेचा जुना ठेवा, शुद्धतेची परंपरा. विश्वम ज्वेलर्स प्रस्तुत विखुरलेली इतिहासाची पाने. आज आपण दुसरा भाग बघणार आहोत. महान स्वातंत्र्य सेनानी आणि जन्मठेपेची शिक्षा झालेले महान क्रांतिकारी विनायक दामोदर सावरकर यांचा दुसरा भाग. पहिल्या भागामध्ये आपण बघितलंय की ती मंडालेच्या तुरुंगामध्ये पोहोचलेले, आणि काय होतं की मंडालेच्या तुरुंगामध्ये त्यांना वरच्या मजल्यावरती 6 महिने ठेवण्यात आल्यानंतर मग 6 महिन्याच्या कालावधीनंतर खाली घेतलं जातं. खाली घेतल्यानंतर काय होतं की नवीन नवीन बऱ्याचशा कैद्याबरोबर त्यांचं पटत नाही. त्यांना जुळवून घेण्यामध्ये वेळ लागतो, आणि अशाच अवस्थेमध्ये काय होतं की त्यांना शासकीय कामांतर्गत, जसे म्हणजे रोड बनवणे आहे, खदान खोदणे आहे, अशा कामाला दिवसा घेऊन जात असत. आणि सगळे कैदी बरोबरीने एकाच ठिकाणी कामाला राहायचे. त्यामध्ये मग मुस्लिम समाजातील असतील, हिंदू समाजातील असतील, आणखी जे काय असेल पारसी वगैरे, जे काही इतर समाजामधले त्या काळामध्ये जसे जैन, बौद्ध, पारसी, शीख, हे सर्व कैदी ज्यांना ज्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झालेली होती, असे सर्वच्या सर्व कैदी मंडालेमध्ये आणण्यात आले होते. आणि मग यांना बाहेर जंगलामध्ये रस्ते बनवणे असतील, किंवा कुठली खदान खोदायची असेल, दगडं फोडायची असतील रोडसाठी, अशा ठिकाणी नेलं जायचं. आणि गळ्यामध्ये मग ते विशिष्ट प्रकारचे साखळदंड वगैरे असायचे, पळता येऊ नये वगैरे. त्या पद्धतीनं त्यांनी ती सिस्टम त्या ठिकाणी बनवलेली होती. पायामध्ये बेड्या असायच्या, साखळदंड असायचे, पळता येत नसायचं. तहान लागली तर काहीतरी आपलं अर्धा एक गिलासभर पाणी दिलं जायचं. आणि कडकडत्या उन्हामध्ये, कडकडत्या थंडीमध्ये त्यांना त्या ठिकाणी काम करावं लागायचं. अशा परिस्थितीमध्ये काम करत असताना बऱ्याच वेळेस मग इंग्रज अधिकाऱ्याशी वादिवाद व्हायचे, झटापट व्हायच्या वगैरे, अशा प्रकार त्या ठिकाणी घडायचे. आणि मग त्यांच्या त्या जन्मठेप या ग्रंथामध्ये त्यांनी अशा बारीक सारीक गोष्टी वर्णन करून ठेवलेल्या आहेत. आणि महान क्रांतिकारक सावरकर हे या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी अशा लिहितात की जेवणामध्ये कसे प्रकार असायचे, भातामध्ये आळ्या असायच्या, जे पीठ जे प्रकारचं होतं ते बऱ्याच दिवसाचं दळलेलं राहायचं, त्याच्यामध्ये किडे वगैरे झालेले राहायचे, कडसर लागायचं ते ज्वारीचं गव्हाचं पीठ, आणि त्याच्या भाकरी त्यांना त्या ठिकाणी खायला दिल्या जायच्या. कधी कधी मांससुद्धा खायला दिलं जायचं. मग ते मांस जर दिलं तर 4-4 दिवस जेवायला मिळत नव्हतं. मग 4-4 दिवस जेवायला मिळत नव्हतं. नवीन नवीन ते टाळण्यात आलं, पण नंतर नंतर त्यांना ते कळालं की मांस आल्यानंतर किमान 4 दिवस जेवायला भेटत नाही. मग मांसाचा एखादा तुकडाच त्या ठिकाणी दिला जायचा, किंवा मग ते सडलेलं सुद्धा मांस असायचं, त्यालासुद्धा कधी कधी आळ्या झालेल्या असायच्या. अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी त्या जन्मठेप या ग्रंथामध्ये अन्न खाऊ घालण्याची इंग्रजाची पद्धत कशी होती तेही सांगितलं. आणि जे आजारी लोक होते, जे म्हणजे ज्यांना आपण म्हणू की ज्यांना कुष्ठरोग, दमा, ज्यांना समजा बेडके, अशा प्रकारचे लोक स्वयंपाकाला त्या ठिकाणी वापरले जायचे. काहींची लाळ गळायची,
त्यांनी ते सगळं सविस्तर त्याच्यामध्ये वर्णन करून ठेवलेलं आहे. मग हे सर्व त्यांनी सहन केलं आणि त्याचा मानसिक त्यांना त्रास सहन करावा लागला, शारीरिक त्रास सहन करावा लागला. ज्यावेळेस ते डोंगरीच्या किल्ल्यातून त्यांना इकडं शिफ्ट करण्यात आलं मंडालेकडं, त्यावेळेस कुठलाही देशभक्त, कुठलाही क्रांतिकारी, कुठलाही सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा त्यांना वाटं लावण्यासाठी आला नाही किंवा हे म्हटलं नाही, सावरकर तू चाललायस ठीक आहे म्हणे, की आम्ही तुझ्या पाठीमागं स्वातंत्र्य लढा चालू ठेवू, असं कोणी असं शब्दाने सुद्धा त्यांना असं म्हणजे बोललं नाही. ती खंत त्यांना होती, की बुवा आपण एवढा स्वातंत्र्याचा लढा उभा केला, कोणी बोलायला सुद्धा, वाट लावायला सुद्धा तयार नाही आहे. आणि अशी ती खंत त्यांच्या मनामध्ये होती आणि त्यांना ते राहून राहून म्हणजे टोचणी द्यायचं. आणि मग अशाच परिस्थितीमध्ये काय व्हायचं, त्यांना कधी कधी तर त्रास व्हायचा. रात्री झोप वगैरे येत नसायची, काही नसायची. मग तशाच अवस्थेमध्ये जर समजा एखादा कैदी बाहेरून आत आला, समजा नवीन कैदी आला किंवा त्याला भेटायला कोणी आलं, त्यांनी काही खायला दिलं, त्याच्या खाण्याच्या साहित्यामध्ये जर एखादा पेपरचा तुकडा भेटला, तर त्या पेपरच्या तुकड्यावर सावरकर तुटून पडायचे, की एखादी बातमी चांगली मिळेल, भारत स्वातंत्र्य झाल्याचा निरोप मिळेल, असं त्यांना आशा वाटायची. आणि ते धावत जाऊन तो पेपरचा तुकडा वाचायचे. आणि हे इंग्रज अधिकाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ते काय केलं, की ते पेपरचे तुकडे वगैरे येऊ देणंसुद्धा बंद केलं. आणि मग सावरकरांनी त्या जेलरला थोडं समजावून सांगितलं, की बाबा आम्हाला हीच आशा आहे, की देशामध्ये काय घडलं आहे, देशाच्या कुठल्या भागामध्ये काय घडलं आहे आणि आम्हाला पेपर वाचायला मिळेल का? मग त्यांच्या विनंतीनुसार त्यांना पेपर वगैरे मिळू लागला. आणि मग तशा अवस्थेमध्ये इकडं काही खिलाफत चळवळ झाली. जी खिलाफत चळवळ खलिफाच्या म्हणजे सपोर्ट करण्याच्या दृष्टीने होती, त्याला समर्थन देण्याच्या दृष्टीने होती, जी महात्मा गांधींनी देशभरात राबवली होती. खलिफा हा तुर्कस्तानचा होता. त्याला इंग्रज सरकारने गुन्हा वगैरे दाखल केला वगैरे आणि त्याला त्या पदावरून हटवलं. त्याला वाचवण्यासाठी महात्मा गांधींनी, आता कुठं तर तुर्कस्तान आणि कुठं हिंदुस्थान, अशा परिस्थितीमध्ये महात्मा गांधीचे कार्य सुरू झाले. म्हणजे मुस्लिमांना जवळ करण्याचा हेतूच्या दृष्टीने ते कार्य सुरू होते. आपल्याला तो भाग नाही आहे, पण त्या जन्मठेपेच्या ग्रंथामध्ये त्यांनी लिहून ठेवलेला जो भाग आहे, त्याचं वर्णन मी तुम्हाला सांगतो आहे. आणि मग ती खंत त्यांना वाटायची, किंवा पंडित नेहरू, महात्मा गांधी हे जे लोक जेलच्या बाहेर आहेत, हे असा प्रकार का करत आहेत? सर्वांना समान, सर्वांना बरोबरीनं घेऊन काम करायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये काय व्हायचं, की ह्या बातम्या आतमध्ये जेलमध्ये यायच्या. आणि त्याच काळामध्ये काय झालं, हिंदू मुस्लिम मंडालेमध्ये सुरू झालं. आणि मग ह्या लोकांनी काय करायला सुरुवात केली, पहाटेच उठायचे आणि मोठमोठ्याने आजन द्यायला सुरुवात करायचे. सगळेच ओरडायचे. मग सावरकरचे थोडं डोक्यात आलं, की बुवा हे जरा विचित्रच प्रकार वाटायला लागला. मग बरेचसे जे क्रांतिकारी होते, कैदी होते त्या मंडाल्यामध्ये हिंदू समाजाचे, त्यांनी सावरकरांना हा विषय सांगितला. सावरकरांनी थोडा विचार केला आणि सांगितलं, म्हणे आपण यातून पर्याय मार्ग काढू. आणि मग एक दिवस काय झालं, की स्वतः सावरकर जेलरला भेटले आणि त्यांनी सांगितलं, की बाबा आम्हाला तुम्ही काय करा, श्रीमद भगवद्गीता हा आमचा धर्मग्रंथ आहे आणि तो आम्हाला वाचण्यासाठी या तुरुंगामध्ये आम्हाला मिळेल का, अशी विनंती केली. आणि ती विनंती केल्यानंतर काय झालं, की ज्याप्रमाणे मुस्लिमांना कुराण आणून देण्यात आलं होतं, त्याप्रमाणे हिंदूंनासुद्धा कुराण आणून देण्यात आलं होतं. श्रीमद भगवद्गीता हिंदूंनासुद्धा पुरवण्यात आली त्या ठिकाणी. आणि सुरुवातीला एकच प्रत आणून देण्यात आली आणि त्या श्रीमद भगवद्गीतेचा आधार घेऊन
अ, अ, सावरकरांनी त्या जेलरला पहिल्या पानावरचं चित्र दाखवलं. त्या पानावर चित्र श्रीकृष्ण परमात्म्याचं उभं असलेलं होतं. हातामध्ये पंचजन्य नावाचा शंख होता आणि त्यांनी सांगितलं, की आमच्या धर्मग्रंथामध्ये आम्हाला शंख वाजवावा असं सांगितलेलं आहे. तर शक्यतो आम्हाला शंख मिळतील का? आता समुद्राच्या किनाऱ्यावरती जेल, तिथं काय शंखाची कमी होती का? हजारोनी शंख तिथं पडलेले होते. ते जेलर म्हणे काहीच अडचण नाही आणि म्हणे आम्हाला याचं पूजन करण्यासाठी आम्हाला त्याची परवानगी पाहिजे म्हणे. आणि मग असं म्हटल्यानंतर काय झालं, की जेलरनी की हजारो शंख त्या ठिकाणी जमा करून आणून सावरकरांना दिले. आणि मग काय व्हायचं, सकाळ सुरू झाली, 5 वाजले, त्यांची तिकडून आजान सुरू व्हायची आणि इकडून यांनी शंख फुकायला सुरुवात करायची. आणि दुपार झाली, दुपारी आजान सुरू झाली यांची, की यांनी लगेच शंख फुकायला सुरुवात करायची. संध्याकाळी आजान सुरू झाली, की यांनी शंख फुकायला सुरुवात करायची. म्हणजे काही न करता, विरोध न करता हा पर्याय निवडला. आता हे असं बरेच दिवस चालल्यानंतर काय झालं, की जेलरसुद्धा या गोष्टीला वैतागला. पण त्याचा नाईलाज झाला होता, शंख देऊन बसला होता. आणि मग पर्याय मार्ग काहीच राहिला नाही. आणि बऱ्याच नंतर आणखी एक प्रकार सुरू झाला. वाढायचे नंबर राहायचे, अन्न वाटप केलं जायचं. ते वाढण्यासाठी काही ठराविक लोकांचा नंबर राहायचा आणि कधी हिंदूंचा नंबर राहायचा, कधी मुस्लिमांचा नंबर राहायचा. वार ठरवून दिलेले होते. पण मुस्लिमांनी या ठिकाणी जबरदस्ती केली असा उल्लेख त्या ठिकाणी आहे. आणि त्यांनी मग काय करायला सुरुवात केलं, की बाबा हे सर्व वाटप वगैरे आम्हीच करणार. मग त्यांनी त्या ठिकाणी ते विद्रूप प्रकारचं त्या ठिकाणी वागायला सुरुवात केली. हिंदूंना अन्न वाटायचे आणि लोक अन्न खाईनासे झाले. आणि मग हे सावरकरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगितलं, तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल, देशासाठी जगायचं असेल, तर तुम्हाला अन्न खावंच लागेल. ते म्हणायचे आम्हाला या मुस्लिमांनी बाटवलं वगैरे. ते म्हणे अख्खा मुसलमान जरी खाल्ला तरी तू बाटत नाहीस, तुला ते अन्न खावंच लागणार आहे. आणि मग सर्वजणांनी ते मुस्लिमांनी बाटवलेलं अन्न खायला सुरुवात केली. त्यामध्ये या इंग्रज लोकांनी मुस्लिमांना डुकराचं मांस खायला भाग पाडलं आणि हिंदूंना गाईचं मांस खायला भाग पाडलं असा उल्लेख त्या जन्मठेपेच्या ग्रंथामध्ये आहे. आता ते नेमकं कितपत सत्य आहे ते त्यांना माहीत. त्यांनी लिहिलं हे सत्य मानायला हरकत नाही, कारण त्यांच्या अनुभवामध्ये झालेल्या घटना आहेत, त्याला आपण डावलू शकत नाही. आणि मग असं करत 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 त्यांचे 1937व्या वर्षी सावरकरांना सुटका मिळाली. आणि सुटका मिळाल्यानंतर त्यांनी रत्नागिरी या ठिकाणी निवास केलं. आता मी तुम्हाला थोडक्यात त्यांचा जन्म आणि त्यांची मूळ जन्मभूमी काय ते सांगतो. सावरकर तसे कोकणामधले. कोकणामध्ये सावरवाडी नावाचं गाव होतं. त्या सावरवाडी गावामध्ये त्यांचे वडील दामोदर सावरकर हे मूळचे तिथले. पण काही कामानिमित्त वगैरे म्हणा ते नाशिकला आले. नाशिकला आल्यानंतर नाशिकपासून काही अंतरावर भुगूर नावाचं गाव आहे. या भुगूर गावामध्ये राहायला सुरुवात झाली. आणि त्याच काळामध्ये बाबाराव सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. सावरकरांचा जन्म 28 मे 1883च्या जवळपासचा जन्म आहे त्यांचा. आणि त्या काळामध्ये त्यांनी हा स्वातंत्र्य लढा मग त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सुरू केला होता. तर ज्यावेळेस ते इंग्लंडला शिकायला गेले होते, त्यावेळेस शिकत असताना त्यांनी काय केलं होतं, की
त्या कॉलेजमध्ये तिथल्या लॉ कॉलेजला शिकत असताना त्यांनी पुस्तकाच्या माध्यमातून भारतामध्ये पिस्तूल वगैरे पाठवलेत. बॉम्ब तयार करण्याचे पुस्तकं भारतामध्ये पाठवलेत. त्याच्यामध्ये काही चाफेकर बंधू असतील, आनंद कान्हेरे असतील, महाराष्ट्रामधली ही मंडळी, त्याच्यानंतर सेनापती बापट वगैरे असतील, त्यांच्याच काळातले या सर्वांना ते मदत करायचे. त्या ठिकाणी राहून इंग्लंडमधून हे साहित्य पाठवायचे. आणि मग असं करत असताना ज्यावेळेस ते बॅरिस्टर होऊन बाहेर पडले, तर त्या पहिल्या भागामध्ये आपण बघितलंच आहे की त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. पण हे सर्व साहित्य पाठवत असताना ते एकदाही पकडले गेले नव्हते. इंग्लंडमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचे पकडण्यात आले नाही. त्यांनी इंग्रज सरकारच्या कामाला नकार दिल्यामुळे त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले आणि नाहक त्यांना इंग्रज अधिकाऱ्याच्या खून खटल्यामध्ये गोवण्यात आलं आणि त्यांना त्या ठिकाणी या शिक्षा मिळालेले. असे महान क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांची आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. आणि पुढील भागामध्ये आपण त्यांनी नंतर मंडालेमधून आल्यानंतर कुठल्या प्रकारे कार्य केलं, कसं कार्य केलं, हे आपण पुढील भागात बघू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन.